षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही पंच रतनजी मानेरकर सर, मॅन फ्रॉम पालेगाव, आणि त्याच वेळेला मॅन फ्रॉम दावडी. अगदी आपण पाहिलं तर 40+ GPLच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी पटकावला. पण या क्रीडांगणावरचा इतिहास विसरून चालणार नाही आहे आणि पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती तोच इतिहास अगदी रिपीट केला जाईल यंदाच्या पर्वामध्ये देखील. दशरथ सर, नोटीस करून ठेवा ही गोष्ट. चला, सामन्याला आपण सुरुवात करा. सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन भलाढ्य संघांमध्ये. आज 4 संघ आपलं नशीब आजमावतील. भावेश पाटील मला वाटतं इन ॲक्शन मध्ये आज अतिशय जबरदस्त खेळाडू तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जे काही नियम आमची मॅनेजमेंट टीम आपल्यापर्यंत पोहोचवेल, पण आम्ही देखील इथून अनाउन्समेंट करत राहू. या गोष्टीची नोंद घ्या. लोढा प्रीमियर लीग आणि 2026 हे दमदार पर्व. जशी मॅचला सुरुवात मायबोली मराठी भाषेतून समालोचन कक्षामध्ये सोमनाथजी खाडे सर, पण तत्पूर्वी चला निकेश भोईर प्रथमतः सामन्याला पण सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य. रोशन 11चे 12th मॅन इथं आलेले आहेत. शिवशंभू यदा कदाचित पहिला बॉल पडला तर 5 धावांची पेनल्टी तुमच्या संघाला दिली जाईल उद्घाटनीय सामन्यामध्ये. होल्डर, चला ना आता. निनाद रसाचा मला वाटतं उद्या आहे सामना. आजच आहे का? राव्या वीर 11, क्या बात आहे. निकेश भोईर, निनाद रसाळ. थँक्यू सो मच भाग्यवंतजी चव्हाण सर. खरं तर फार सुंदर सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळालं. त्याच वेळेला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये शहापूरची मुलुक मैदानी तोफ मराठी भाषेवरती असलेलं त्यांचं प्रभुत्व आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातील अनेक नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धांमध्ये त्यांचा ऐकलेला आपण आवाज ऐकूया. शहापूरचा आवाज अर्थातच सोमनाथजी खाडे सर. गतवर्षी देखील सोमनाथ सर या स्पर्धेसोबत जोडले गेले होते आणि यंदाच्या नवीन पर्वामध्ये ते देखील आपल्यासोबत पुन्हा जोडले जातात. वळ्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं मायबोली मराठी भाषेतून ऐकूया समालोचन सोमनाथजी खाडे सर यांचं. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर. त्याचबरोबर मनापासून धन्यवाद. आम्हाला सकाळपासून साथ देत आहेत भाग्यवानजी चव्हाण. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं
मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग 2026 6वं पर्व आणि 6व्या पर्वाचा पहिला दिवस या ठिकाणी पार पडतोय. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ग्रँड ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी पार पाडलं. आजचा दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करतो आहोत. दिवस क्रमांक 1 ची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सादर होतीये. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. दोन्ही संघ सज्ज होत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शिवशंभू 11 या टीमनं आणि रोशन 11 या टीमला बॅटिंगचं पाचारण या ठिकाणी दिलं. शिवशंभू 11 या संघाची फलंदाजी सामन्याला होते सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील आणि मॅच ऑन. 6 षटकांचा सामना असेल. पहा, 6 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी आहे. पहिली 5 षटकं तुम्हाला कंपल्सरी 25 मिनिटांमध्ये टाकावे लागतील. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, उंच गेलाय. पहिल्याच बॉलवरती झेलची सुवर्ण संधी, मात्र फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि झेल ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. या अनुषंगाने आपण पाहताय तर एक सिंगल, त्यानंतर ही दुहेरी धाव. पहा, पहिल्या मॅच साठी कधी चेंडू हरवला, फुटला, गाळ झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. इथे आपण पाहताय ऑफ साईडला सरकलाय, ऑन साईडला फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय, दन 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 करत सीमा पार आलाय पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने इथे धावफलकाला गती प्राप्त होतीये. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना दर्शन महाजन आणि प्रसाद जुहारे, 2 आघाडीचे फलंदाज. स्ट्राईक वरती दर्शन खेळतोय. वैयक्तिक 6 धावांवरती बॅटिंग करत असताना गोलंदाज संकेत कांबळे, ज्याच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जिम्मेदारी. त्यांना काही उपस्थित मुकुंद नाना यांचे शुभ आगमन झाले, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर चौकार आपण पाहिला. या बॉलवरती आपण पाहताय निर्धाव येतोय. हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण, निळजे गावचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार रणसंग्राम आपण अनुभवताय. पहिला दिवस, पहिला सामना फुलटोज मिळालाय. ऑन साईडला टर्न करून फटका खेळलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोअर कार्ड वरती 2 धावा जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल 2 धावांच्या मदतीनं. एकंदरीत आपण पाहताय 8 धावा स्कोअर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे. अतिशय चांगली विवर रचना तुम्हाला पाहायला मिळतीये. 9 क्षेत्रक 30 यार्ड मध्ये. इथे स्विचिट अटेम्प्ट, फटका चांगला आहे, मात्र निश्चितच फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय. व्यवस्थित बॅटवरती आला नव्हता आणि निश्चित 2च धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर एक संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. या अनुषंगाने आपण पाहताय तर अद्यापर्यंत नॉट आउट दोन्ही बॅट्समन बॅटिंग करत असताना. पहिलं षटक, लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. क्लीन बोल्ट. थँक्यू डीजे. कायदा नव्हता, कलम नव्हतं, तरी मात्र सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता शिवछत्रपती राजा. शिवजयंतीचा आजचा हा सोहळा आपण सर्वजण आज
आनंदानं साजरा करत आहोत. तुम्हा आम्हा सर्वांसाठी आजचा हा भाग्याचा दिवस. जरूर आपला राजा देव नव्हता मित्रांनो, मात्र आजही आपल्या देवाऱ्यात जो देव आहे ना, तो फक्त राजा शिवछत्रपतींमुळे आहे. राजे शिवछत्रपतींना पुनश्च एकदा मानाचा त्रिवार मुजरा आपण करूयात. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 बाद 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन महाजनच्या रूपानं पहिला फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक 10 धावांचं योगदान त्यानं दिलं. नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी प्रसाद जुवारे आणि प्रसाद लुमाजी अशी जोडी मैदानात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल मिस टायमिंग शॉट फाईन लेगचा फिल्डर सुंदर जेल. अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालंय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना लागलाय दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 मोर डाऊन. लगेच तयार रहा. दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या शिवशंभू 11 या संघाचे आणि धावफलक स्थिरावलेला आहे ते एकंदरीत 10 या आकड्यावरती. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. प्रथमेश माळी गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 ला त्यानं सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 एकंदरीत 6 षटकांची मॅच. अतिशय दर्जेदार हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग 2026 6वं पर्व क्रमांक 6चा आजचा पहिला दिवस या ठिकाणी पार पडतोय. सकाळच्या सत्रात आपण सर्वजण आहोत. अतिशय सुंदर वातावरण. सकाळचं सत्र. पायावरती बॉल अगदी हलक्या हातानं ऑन ड्राईव्ह लॉंग साईडला लॉंग ऑनला फिल्डर येतोय. सीमारेषेवरनं पकडेल फेकेल एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं खातं खोलत असताना फलंदाज बॅटिंग करत असताना रोहितला तुम्ही पाहताय. स्वतःच्या सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलकाला इथून थोडीशी हालचाल पाहायला मिळाली. 11 धावा धावफलकावरती 11 धावा स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज प्रथमेश माळी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी, मात्र निश्चितच पकडण्यात असफल राहिलाय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि यस 2 धावा कंप्लीट केल्या. चांगल्या पद्धतीची व्यूहरचना या ठिकाणी सज्ज केलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्याच व्यूहरचने अंतर्गत गोलंदाजी करतायत. फिल्डरना बरोबर जागेवरती तैनात केलंय. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतंय. शिवशंभू 11 मेन इन ऑरेंज बॅटिंग करत असताना मैदानावरती स्ट्राईक एंड वरती बॅट्समन प्रसाद लुमाजी. चांगला चेंडू. गोलंदाज प्रथमेश माळी षटक क्रमांक 2 तो हाताळतोय. या षटकाचा आपण विचार केला तर मोठ्या फटक्यापासून अद्यापपर्यंत दूर ठेवलंय. चारी बाजूला अतिशय सुंदर आउटफील्ड असणारं हे गोल मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती चाललेला थरार उंच गेलाय. दूरवरनं फिल्डर येतोय. झेलसाठी प्रयत्नच त्यानं केले नाहीयेत. गोलंदाजानं संधी निर्माण केली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. या अनुषंगानं आपण पाहाल तर झेल ड्रॉप आणि एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचलं. 14 शांत केले. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा आल्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रथमेश माळी
ज्यानं अद्यापपर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. इथे फुलटोज मिळालाय, पुन्हा एकदा उंच गेलाय, मात्र फिल्डर बरोबर जागेवर तैनात. आता टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज रोहित भोसलेचा धक्का क्रमांक 3 शिवशंभू 11 या टीमला. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परत आहेत. दर्शन महाजन 10 धावांवरती बाद. त्यानंतर आपण पाहताय तर प्रसाद जुवारे 0 धावांवरती माघारी परतला. इथे बॅटिंग करत असताना रोहित भोसले वैयक्तिक 3 धावांचं योगदान दिलं, त्याला सुद्धा मैदान सोडावं लागलं. आणि नंबर 5 वरती रवी अय्यर बॅटिंग करण्यासाठी आलाय. इथून डाव सावरायचा आहे. मिडल ऑर्डरमध्ये आल्यानंतर इथून पडझड जी चालली आहे ती पडझड इथे थांबवायची आहे. कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाईल, कशा पद्धतीनं हा डाव सावरला जाईल, कशा पद्धतीने इथून डावाला आकार दिला जाईल, स्कोअरबोर्ड हलतं ठेवलं जाईल. 6 षटकांची मॅच आहे, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय. कशा पद्धतीने इथून मेहनत घेतली जाईल हे आपल्याला पाहायचंय. ओव्हर नंबर 3 मध्ये संकेत कांबळे पुनश्च एकदा. पहिल्या षटकात त्यानं 10 धावा खर्च केल्या. इथे आपण पाहताय तर वैयक्तिक पुन्हा दुसरं आणि सांघिक तिसरं षटक सुरू करतोय. स्ट्राइक वरती प्रसाद. हा चेंडू चांगला आहे, आउटसाइड द स्टंप पिच केलं, जागेवरनं बॅट फिरवली वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं. निश्चितच फुटवर्क नव्हतं, या अनुषंगानं आपण पाहताय तर सरळ विकेट किपरनं गॅदर केलेला हा चेंडू डॉट. पहिला डॉट. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्ट्राइक वरती प्रसाद खेळतोय, टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे, जिम्मेदारी फार मोठी. इथे ओव्हरपिच समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय, मात्र सीमारेषेवरती सुंदर झेल, जबरदस्त जजमेंट, फलंदाज झालाय फेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना प्रसादचा खेळ संपला. आपण आहोत. व्हेरी गुड बॉलिंग. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परत आहेत. पहिला सामना अगदी आपण पाहताय तर अडचणीत सापडलाय शिवशंभू 11 हा संघ. 6 षटकांची मॅच, तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना स्कोअर कार्ड वरती टोटल पाहायला मिळते 15. अगदी फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. हाय स्कोरिंग मैदान आणि या हाय स्कोरिंग मैदानामध्ये आपण पाहताय तर गोलंदाजांचा जलवा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडं स्पीडअप करा, वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. पहिल्या 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे आणि त्यानंतर जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 6व्या षटकात तुम्हाला इथे दंडित केलं जाऊ शकतं. इथे जजमेंट पाहतायत अंपायर, यस सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत मिळेल, स्कोअर कार्ड 1 धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचेल ते 16 वरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. गोलंदाज संकेत कांबळे, चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. हा चेंडू सुद्धा सुंदर आहे, फुलर लेंथ.
कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेल्या विकेट किपरच्या स्वाधीन. चौथ्या पाचव्या स्टंपवरती सातत्यानं पिचिंग आणि निश्चितच फलंदाजाला इथे डॉट. कुठल्याही प्रकारचा अंदाज येऊ देत नाहीये. एक एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. चांगला चेंडू जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडले स्पॉटवरनं बाहेर फिरवलं चेंडूला. डावखुर हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं जात असताना यावेळेस आपण पाहताय तर टप्पा खाल्ल्यानंतर अगदी हातभर वळण घे चेंडू बाहेर निघालाय. कुठल्याही प्रकारचा अंदाज फलंदाजाला नव्हता. जागेवरच खिळवून ठेवलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. धावफलक स्थिरावलेला आहे आणि स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर थांबलेलं धावफलक 16 वरती 16. इथे शफल झालाय. अपस्टमच्या बाहेर जाऊन अक्रॉस बॅटनं ऑन साइडला खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा तिथे तारांबळ चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती टोटल पाहायला मिळत आहेत त्या 18 धावा 18. त्यानंतर धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत एकंदरीत 18 धावा. रवी अय्यर आणि शील ही जोडी मैदानात बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाजीसाठी अंकित आलाय. फिरकीचं आक्रमण. राईट आर्म लेग ब्रेक. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय तर अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा जास्त बाहेर निघाला. वाईट बॉल. मात्र या गोलंदाजाची गोलंदाजी पाहण्यामध्ये मजा आहे. अंकित अगदी फॉलो थ्रू जर तुम्ही पाहत असाल तर फसवी गोलंदाजी आणि इथे पहिल्याच बॉलवरती लटकवलंय हवेत आणि झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जात असताना शिवशंभू हा संघ अडचणीत आलाय. 1 मोर विकेट डाऊन. तसेच विजय सिंग साहेब यांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे आपण. दीपक सिंग साहेब आणि विजय सिंग साहेब मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहताय व्हाईट बॉल. त्यानंतर विकेट मिळाली आहे. गोलंदाज अंकित लेग ब्रेक मारा करत असताना पाहायला मिळतोय. अगदी अनऑर्थोडॉक्स ऍक्शन. 4-5 पावलांचा रनअप आणि त्यानंतर अगदी ज्या वेळेला चेंडू तो रिलीज करतो फॉलो थ्रू मध्ये येत असताना आपण पाहताय तर अगदी डोक्याच्या मागणं चेंडू मागणं हात येतो आणि तिथनं तो रिलीज करतोय. लेग ब्रेकचा मारा. अंकित गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये चाललेला खेळ. अगदी आपण पाहताय तर जबरदस्त शैली आणि ऍक्शन आपण पाहताय. जबरदस्त टप्पा. अनऑर्थोडॉक्स शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना टेनिसमध्ये असे प्लेयर्स फार कमी पाहायला मिळतात.
राईट मोर द विकेट. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. राईट मोर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. इकडून आला. इथे आपण पाहताय हा सुद्धा एक सुंदर टप्पा. यावेळेस तो पंचांना आणि स्टंपला क्रॉस करून राऊंड द विकेट ना आलाय आणि हा डॉट. गुजरात जायंटचा एक प्लेअर होता कौशिक नावाचा, अगदी त्याच्या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे सिंगल मिळतीये. एक धाव धावफलकावरती, एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 21. हा सुद्धा एक चेंडू. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी होती, मात्र यावेळेस फिल्डरला पार केलंय. अंपायर डिसिजन नो बॉल आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमा पार. अंकित महागडा ठरायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या 3 षटकात फक्त 18 होत्या, त्यानंतर या षटकावरती आक्रमण झालंय. धावफलकावर टोटल पाहायला मिळत आहेत 34 धावा अद्यापपर्यंत. 2 षटकार येत आहेत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर इकॉनॉमी खराब करणारं हे फटकेबाजीवालं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेला बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलं. अगदी आपण पाहताय तर चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारे इथे धाव घेण्याची संधी नाही आणि हा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. आफ्टर 4 ओव्हर धावफलकावरती टोटल पाहायला मिळतीये ती 34 धावा. 34 ऑन बोर्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा इथे धावफलकावरती आहेत. चार षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकात फक्त 18 होत्या, त्यानंतर षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. आपण पाहताय तर अंकितनं सुरुवात सुंदर केली होती. अगदी अनऑर्थोडॉक्स ऍक्शन मध्ये कौशल स्टाईल मध्ये अर्थातच लगांच्या कचराची आठवण झाली. अंकितला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी तो सुरुवातीला करत होता, मात्र त्यानंतर त्याचा अंदाज घेतला आणि एक ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल त्यानंतर सूत्र फिरताना पाहायला मिळाली.
34 धावा. इथे पाचव्या षटकाला सुरुवात. अजून एक लेग ब्रेक गोलंदाज गोलंदाजीसाठी सीमारेषेवरती फिल्डर आहे तिथे अडवत असताना मात्र त्यानं चूक केली आहे. या चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने इथे स्कोअर कार्डला गती प्राप्त झाली आहे. धावफलक तब्बल 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 38 ऑन बोर्ड. 38 धावा इथे धावफलकावरती आहेत. इथे हा चेंडू पुन्हा एकदा उंच गेलाय. फिल्डर येतोय सीमारेषेवरनं. त्या ठिकाणी पुन्हा झेल ड्रॉप. फिल्डरची हवी तशी साथ मिळत नाहीये. सातत्यानं इथे झेल ड्रॉप होत आहेत. सातत्यानं आपण पाहताय मिसफिल्ड होत आहेत. या अगोदरच्या बॉलवरती चेंडू अडवायला हवा होता. एक सिंगल जिथे मिळायला हवी होती तिथे चौकार मिळाला. त्यानंतर या बॉलवरती आपण पाहताय जिथे झेल टिपायला हवा होता तो झेल सुटला. आणि निश्चितच गोलंदाज करेल तर काय करेल. पाचव्या षटकात आपण आहोत. बॉलर अनिकेत. पहिला बॉल 4. त्यानंतर इथे सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट. प्रतीक स्ट्राईक वरती. इथे सुद्धा लेग ब्रेकचा मारा. हा चेंडू सुंदर आहे. चांगल्या पद्धतीनं कट केलं होतं. अगदी आपण पाहताय तर कव्हरला चेंडूला अडवलं. सिंगल मिळेल. एक सिंगलची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड एका धाबेच्या मदतीनं थोडं पुढं सरकलं 40 वरती. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. पाचवं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे दोन्ही बाजूनं पेश केलं जाते. सुरुवातीला आपण पाहिलं तर 3 षटकांवरती इथे कमांड राहिली गोलंदाजी करणाऱ्या रोशन 11 या टीमची. रोशन 11 आणि त्यांच्या विरोधात शिव शंभू यांनी चौथ्या षटकात आक्रमण केलं. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या जवळ. फिल्डर त्या ठिकाणी अडवून पकडेल. फेक करेल. पुन्हा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीनं 42 या आकड्यावरती जोडी जमली आहे. चांगली बॅटिंग ते करतायत. एका बाजूनं रवी आणि प्रतीक. इथे ओव्हर पिच जागेवरनं टोलवलाय. कडक हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका. षटकार. खेळ संपलाय. तब्बल 54 धावा इथे स्कोअर कार्ड वरती. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. 54 धावा धावफलकावरती. चेक. तर पहा यापुढे सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आपण. राव्यावीर 11 विपक्ष विजय 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चोपन्न धावा इथे स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर इथून मार्गस्थ होतीये. शेवटचा अंतिम षटक पाहायला मिळेल. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल 54 धावा जोडलात. शेवटच्या अंतिम
6 बॉलचा खेळ शिल्लक, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं, फिल्डर बरोबर जागेवर तैनात आणि सुंदर झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय झटका शिव शंभू 11 या टीमला. शेवटच्या षटकामध्ये आपण खेळ पाहताय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर तो स्थिरावलेला आहे 54 या आकड्यावरती. गोलंदाज दुर्गेश गोलंदाजीसाठी आला. पहिल्याच बॉलवरती इथे आपण चांगला चेंडू आणि इथे आपण पाहताय पुन्हा एकदा डॉट फेकला. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर हा निर्धाव. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 18 धावा, त्यानंतरच्या 2 षटकांवरती मोठा हल्ला, त्यानंतर 5वं षटक जर आपण पाहिलं तिथे सुद्धा आक्रमण झालं. शेवटचं अंतिम षटक आणि पहिल्या 2 बॉलवरती 1 विकेट 1 डॉट. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज दुर्गेश चांगली गोलंदाजी तो करतोय. या बॉलवरती सुद्धा मारलाय ऑन साइडला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडेल फेकेल. 2 धावा कंप्लीट झाल्या. थ्रो आला होता मात्र तिथे अडवत असताना इथं आपण पाहताय तर थोडीशी घाई केली आणि दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोरबोर्ड वरती या 2 धावांची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकेल 56 वरती. अब तक 56. उर्वरित 3 बॉल इथून शिल्लक आहेत. इथे उंच पुन्हा एकदा गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. सीमारेषेवर फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने त्यांना आता मात्र जज केलं आणि एक सुंदर झेल टिपलाय सीमारेषेवरती. फलंदाज बाद होतोय. शिवशंभू 11 संघ संकटात सापडलाय. अजून एक विकेट. इथून आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि उर्वरित 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती तब्बल 58 बनल्यात. इथून 2 बॉलवरती किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. 2 चेंडूंवरती ज्या धावा बनतील त्या इथे मात्र निर्णायक असतील. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ संपन्न होणं बाकी. 6 षटकांचा पूर्वार्ध. चला थोडी घाई करा, मोठं शेड्यूल आहे. या अनुषंगाने आपल्याला इथून थोडं स्पीडअप करावं लागेल. उद्घाटन सोहळा असल्या कारणानं आज थोडंसं उशिरानं आपण सुरुवात केली. या अनुषंगानं वेळ कव्हर करणं हे आपल्याला इथूनच काम पाहावं लागेल. शेवटच्या अंतिम षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. दुर्गेश पुनश्च एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. इथे कव्हरच्या दिशेला फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं आणि निश्चित चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल चौकार. पण मोनिश पाटील स्ट्राईक वरती आला. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्यानं चौकार ठोकलाय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती चौकाराच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. इथे सुद्धा टोलवलंय. कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळतीये. षटक क्रमांक 6 ची सांगता झाली. पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्ध समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल जर आपण पाहिली तर धावा बनल्यात 61 आणि 62 धावांचं लक्ष इथून ठेवलंय विजयासाठी.
हॅलो. चला इनिंग ब्रेक झालेला आहे. तर दोन्ही संघ या पुढील मॅच होणार आहे ते म्हणजे रावेवीर 11 विपक्ष विजय 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आपण. गेल्या वर्षीचा कॉईन निकेश भोरने ढापलाय माझा. अनाउन्समेंट करा ना, निकेश भोरने ढापलेला कॉईन रिटर्न आणून द्या. गेल्या वर्षीचा कॉईन निकेश भोईरकडे असेल माझा. हॅलो. चला म्हात्रे सर यांना विनंती करतो की या आपला शुभ असते आपण टॉस उडवणार आहोत या पुढील मॅचचा. तर नक्कीच दोन संघ म्हणजे रावेवीर 11 विपक्ष विजय 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये या पुढील मॅच पाहायला मिळेल. दुसरी मॅच पाहायला मिळेल. या टीमचे ओनर देखील आलेले आहे. विजय 11 संघाचे विजय सिंग भैया हे देखील ओनर आहेत आणि ते नक्कीच या टुर्नामेंटचे आयोजक देखील आहे. तर कॅमेरामॅन ये बंदर. तर नक्कीच या टुर्नामेंटचे आयोजक देखील आहेत विजय सिंग साहेब. तसेच या टुर्नामेंटमध्ये त्यांचा संघ विजय 11 या नावाने खेळताना देखील पाहणार आहोत. आज पहिल्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच त्यांच्या टीमला आणि या लोढ्याच्या क्रिकेटसाठी खूप मोलाचं सहकार्य असते. मनापासून त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. चला उपस्थित मान्यवर श्रीपद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवत आहोत. तर नक्कीच टॉस बॉक्समध्ये विजयी झाले तर म्हणजे रावेवीर 11 संघ निर्णय आपल्याला लवकरच कळवायचा आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय की विराजमान व्हायचं आहे.
आणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघे हरवणी देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचा राजदैवत राजेश्वर छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. कपटीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. निजे गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होऊया आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबा लक्ष्मण पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत लोकनेते शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे हक्काचे नेते स्वर्गीय दी.बा. पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज उपस्थित तमाम लाडक्या हिंदूंना मानाचा जय शिवराय जय जिजाऊ. खरं तर 19 फेब्रुवारीचा तो पवित्र दिवस उजाडतो आणि जणू सह्याद्री स्वतः उभं राहून गर्जना करतो. शिवनेरी किल्ल्यावरती जन्मलेले ते बालक पुढे संपूर्ण भारताच्या इतिहासाला वळण देईल याची जाणीव देखील त्या क्षणी कुणालाच नव्हती. पण जिजाऊंच्या संस्काराने घडलेला तो शिवबा अन्यायाविरुद्ध उभा राहिला आणि डोळ्यात करुणा मनात धर्म आणि हातात तलवार घेऊन खरं तर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष केला. शिव जन्मोत्सव आपल्याला आठवण करून देतो की छत्रपती नेहमी हे अमर आहेत किल्ल्यांमध्ये त्यांच्या इतिहासामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रक्तांमध्ये. त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा करताना आपण फक्त फुलं अर्पण करतो असं नाही, स्वाभिमान जपण्याची शपथ घेतो आणि भगव्याची शपथ घेतो. पुन्हा एकदा तमाम लाडक्या शिवभक्तांना मानाचा जय शिवराय. शिवजन्मोत्सव उत्सवाच्या सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल थ्रू दी कवर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था ये. ड्राइव किया कवर्स बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ पहली गेंद पर LPL 4. शिवनेरीवर शिवबा जन्माला राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. आज शिवजन्मोत्सव सोहळा अखंड महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाट्यानं पार पडला जाईल आणि आणखीन एक सलगचा येतोय दुसरा चौकार. बाउंड्री लाइन के बाहर भेज दी स्ट्राइकर इन पर बल्लेबाज संकेत कांबले यहाँ पर नजर आते हुए. संकेत और अनिकेत ओपनिंग पेयर मैदान के अंदर और गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर प्रसाद नजदीक वाले चोर से कमेंट्री बॉक्स एंड से यो यहाँ पर देखिए सीधे बल्ले से ड्राइव किया है लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक 3 चौकियां लगाने वाले ये बल्लेबाज नाम याद रखिए संकेत. बढ़िया बल्लेबाजी करते. हालांकि बतौर गेंदबाज शानदार प्रदर्शन रहता है इनका हर बार, लेकिन होल्डर देखिए अब लोरा हेवन के जेसन होल्डर अतिरिक्त रन शायद अब गेंदबाज पर थोड़ा सा दबाव होगा क्योंकि होल्डर ने पिछली 3 गेंदों पे 3 चौके लगाए. एक शानदार बल्लेबाज के रूप में जाने जाते, एक बेहतरीन गेंदबाज का ये विकल्प है और इसीलिए इस टीम की रील की हड्डी इन्हें माना जाता है. 62 रनों का लक्ष्य, 6 ओवर का ये मुकाबला. ऐसी बल्लेबाजी होती रही तो ये मुकाबला जल्दी फिनिश हो सकता है. 1 रन यहां पर मुकम्मल करते हुए नजर आए. दो गेंदे भी विशेष. पहले 3 गेंदों पर 3 चौके लगाए, सीधे बल्ले से ड्राइव किया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर और 2 कवर्स बाउंड्री लाइन के बाहर. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक हमने देखे. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन फिलहाल मैदान के अंदर और उसी वजह से आप देख सकते हैं फील्डिंग डिपार्टमेंट में थोड़े से चेंजेस नजर आते हुए. लुधियाना प्रीमियर लीग
हर साल जैसे इस साल भी इस टूर्नामेंट का आयोजन आप देख रहे हैं दोस्तों. ओवर द विकेट टॉस हुई गेंद, सरप्राइजिंग डिलीवरी फॉर द बैटर. हल्के हाथों से डिफेंस किया वहां पर. एंकर का रोल प्ले कर रहे हैं फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अनिकेत. उन्हें पता है सिंगल लेकर यदि हम होल्डर को स्ट्राइक पर रखेंगे तो अच्छे खासे रन बनाएंगे और उसी बदौलत एक सिंगल यहाँ पर प्राप्त करते हुए कुल स्कोर की बात करेंगे तो चलिए टोटल 15 रनों पर 15 विदाउट लॉस टीम रोशन 11. ओ जरूरत है क्या, देखिए सीधे उंगली से अगर घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन अगर अच्छे रन बन रहे हो सीधे बल्ले से तो क्या जरूरत इस स्ट्रोक की. ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद 15 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. लुधावन क्रिकेट क्लब आयोजित लुधावन प्रीमियर लीग LPL 2026-2019 से ये प्रतियोगिता शुरू है. देखिए बात करेंगे ये 7वां सीजन इस टूर्नामेंट का और लगभग पिछले 4 सालों से इस प्रतियोगिता के साथ मैं भी जुड़ा हूँ. हॉटफुट टर्फ पर ये टूर्नामेंट हमने देखा और उसके बाद घेसर के मैदान पर ये टूर्नामेंट देखा और अब नीलजे क्रिकेट ग्राउंड पर आप ये टूर्नामेंट देख सकते हैं. तो चलिए इसी बीच पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद 15 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम रोशन 11. दूर वाले छोर से अब गेंदबाज, देखिए प्रशंसा करनी होगी यहाँ पर, सराहना होगी जरूर बल्लेबाज अनिकेत जाधव की. जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं उन्हें पता है होल्डर का बल्ला अब जरूर बल्ले बल्ले कर रहा है फिलहाल मैदान के अंदर और उसको स्ट्राइकर एंड पर रखना बहुत जरूरी. चिप के हल्के हाथों से ऑन साइड पर सिंगल प्राप्त की उन्होंने और सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर आकर पहुंचा है 16 रनों पर. 16 ऑन बोर्ड. अगली पेशकश होल्डर के लिए ये गेंद बेल्स ऑफ खेली अभी खेर दी गेंदबाज ने. पहले विकेट का पतन झटका नंबर 1 होल्डर के स्वरूप में. थी लेकिन यहां से मिली हुई विकेट तो चलिए चलते मुकाबले की और फिर एक बार दोस्तों स्वागत है फिर एक बार आपका लुधावन क्रिकेट क्लब आयोजित लुधावन प्रीमियर लीग लुधावन कासारियो कासाबेला गोल्ड इस
पूरे रीजन के सभी खिलाड़ी इन एक्शन में नजर आते हुए। दशरथ से चौका आया है, नोट डाउन कर दिया यहाँ पर। याद रखिए, एग्जीबिशन मुकाबला जब होगा तो मजा आएगा तब। बॉटम का अच्छा इस्तेमाल, जड़ में डालने का प्रयास, ड्राइव किया है। हंसी मजाक होता रहेगा। देखिए, प्रीमियर लीग की प्रतियोगिता आप देख रहे हैं दोस्तों, लेकिन पिछले साल मेरे ख्याल से रतन मानेरकर सर खेले नहीं थे एग्जीबिशन मुकाबले में, कि खेले थे? हाँ या ना? हाँ खेले थे जरूर। इस साल भी खेलेंगे, मजा आएगा। लेकिन अब यहाँ से इक्वेशन आने वाली गेंदे 24 और जीत के लिए 38 की जरूरत इस मुकाबले में। वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतिबुवा लक्ष्मण पाटिल, ये ग्राउंड आप देख सकते हैं। और इसी मैदान पर पिछले कुछ दिनों में नाइट टूर्नामेंट आपने देखी, लेट सतीश दादा मेमोरियल ट्रॉफी 2026।
मैदान के लिए 25,000 एंड स्पेशल LPL ट्रॉफी। साथ ही साथ बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर के लिए स्पेशल एयर कूलर और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट खिलाड़ी के लिए स्पोर्ट्स साइकिल। विकेट पर यदि फिर से एक बार मीटिंग होती हुई नजर आई तो 5 रनों की पेनल्टी आपको दी जाएगी, याद रखिए। विकेट पर अगर आपने मीटिंग की तो 5 रनों की पेनल्टी आपको यहाँ पर दी जाएगी। चलिए फील्डिंग लगा लीजिए भाई, हमारे पास पूरा दिन नहीं है इस मुकाबले के लिए, प्लीज। ऑलरेडी मोनिश पाटिल देखिए शेड्यूल में हम पीछे हैं, इतना समय चलेगा नहीं। अंपायर्स ने ऑलरेडी एक बार टाइम अलर्ट का इशारा दिया है हमें यहाँ पर। धन्यवाद. तरी इथे नक्कीच उपस्थित मान्यवर समीर पाटील साहेब यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. त्यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन क्रिकेट क्लब डीजे टीम के पावर हिटर नाम से जाने जाते समीर पाटिल आइए। परम पूज्य स्वामी डीके दास जी महाराज क्रीडांगण टाइगर, क्या बल्लेबाजी की थी समीर पाटिल ने पहले मुकाबले में नवापाड़ा के खिलाफ। मुझे याद है निकेश भोईर की टीम से खेलते हुए नजर आए। तीन ओवर का खेल समाप्त, 37 रन, 1 विकेट के नुकसान पर। 47 for the loss of 1 wicket after third over while batting in second session team रोशन 11 शिव शंभू 11 बनाम रोशन 11 के बीच पहला मुकाबला, मेरी फर्स्ट मैच अभी टूर्नामेंट। कौन जीत के साथ शुरुआत करेगा इस प्रतियोगिता में? ओ बैकफुट पर गए, स्क्वायर ऑफ द विकेट, पॉइंट पर थोड़ी सी गलती। और जब गेसर के टूर्नामेंट में पहली मर्तबा ये टूर्नामेंट 360 ग्राउंड पर हुई थी, सब बहुत खुश थे, बहुत मजा कर रहे थे उस मैदान पर। लेकिन जब से इस मैदान पर यह प्रतियोगिता शुरू हुई तब कुछ अलग माहौल सभी खिलाड़ियों में नजर आया, कुछ अलग इंटेंट सभी खिलाड़ियों में नजर आया। और साथ ही साथ एक बात करेंगे, ये बहुत ही बेहतरीन ग्राउंड है। जब जब हम इस मैदान पर आते एक अंतर्राष्ट्रीय दर्जा, ऐसे लगता है कि कोई अंतर्राष्ट्रीय स्तर की टूर्नामेंट में हम हैं। जब नाइट क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पर होते तभी भी बहुत मजा आता है, और जब डे फॉर्मेट में होते तभी भी बहुत मजा आता है। कोई भी फॉर्मेट हो चाहिए, इस मैदान पर जब भी प्रतियोगिता खेली जाती है तो मजा कुछ अलग ही होता है। और फिलहाल इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए लोडा हेवन प्रीमियर लीग 2026 सीजन 7 निकल कर मारने का प्रयास। बॉलर्स बैक, पावर पैक, एरियल ऑन ड्राइव, फील्डर वहां पर मौजूद है, उठाकर फेंकेंगे। तब तक दोनों ही बल्लेबाजों को अवसर मिला, सिंगल यहाँ पर प्राप्त कर चुके दोनों ही बल्लेबाज। टोटल अब आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे। देखिए 41 रन, 21 रनों की अभी भी जरूरत। ओ खराब गेंद, ऑन साइड पर स्विंग कर दिया है, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर। स्लोअर वन डीपी फुल टॉस थी, आपके पास रिव्यू है, आप ले सकते हैं, याद रखिए। लेकिन स्लोअर वन थी और डीपी फुल टॉस थी, गेंद उतनी तेज आई नहीं और साथ ही साथ हल्की डीप होती हुई नजर आई। एक्शन रिप्ले आपने देखा स्क्रीन पर। Oh, what a telecast by UTC, यूनिवर्सल टेनिस क्रिकेट। बल्लेबाज आगे भी गए थे बहुत, और डीपी स्लोअर वन फुल टॉस, बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास। विकेट फील्डर वहां पर मौजूद है इनफील्ड में, इस सर्कल के अंदर। 1 रन मुकम्मल। निकेश भोईर पिछले 5 सालों से जरूर हम पर विश्वास रखते हैं और इस प्रतियोगिता की पूरी जिम्मेदारी हम पर सौंपते हैं। पूरी मैनेजमेंट टीम, भाग्यवान चौहान, अमित विश्वकर्मा, विजय जी सिंह साहब होंगे, रविंद्र जी पंदेरे, संदेश कोने, किरण अंबेकर, सबका तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा। पिछले 5 सालों से इस प्रतियोगिता में उन्होंने हम पर विश्वास दिखाया और अभी इस साल भी उन्होंने हम पर जरूर विश्वास बताया, दिखाया है। दशरथ सुरकादे सर का इशारा आता हुआ कि ओवर की समाप्ति, और देखते देखते दोस्तों यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर के बाद 47 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 12 गेंदें जीत के लिए 15 रनों की जरूरत।
कॉम्बॉक्स इन के साथ नजदीक वाले छोर से आए हाफ ट्रैकर शॉट ऑन पुल करने का प्रयास, रन आउट का मौका, हो सेलिब्रेशन की शुरुआत, रन आउट की विकेट और कॉलिंग अच्छी हुई नहीं, यस नो वेट, इन तीन चीजों को महत्व दिया नहीं और इसी के साथ हुआ विकेट का पतन। रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती मुठभर मावळ्यांसहित रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तो राजा शिवछत्रपती। आणि आज शिवजन्मोत्सव सोहळा पुन्हा एकदा तमाम हिंदूंना मानाचा जय शिवराय। ओवर द विकेट से हाफ ट्रैकर थी, हल्के हाथों से डिफेंसिव अप्रोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। मैं यहाँ जरूर प्रशंसा करूंगा बल्लेबाज अनिकेत की, जिस तरह से वो खेल रहे भाई, बहुत बढ़िया सेंसिबल टेम्परामेंट का क्लियर है। जब खराब गेंदें आती है तब अच्छे स्ट्रोक लगाते हैं, वरना सिंगल डबल पर फोकस करते, महत्व रखते हैं। राव्या वीर 11 निकेश भोईर, निनाद रसा इन एक्शन, श्रीषा शेट्टी भाई डिंग डोंग की पूरी टीम बनाकर लाई है शायद यहाँ पर निकेश भोईर ने। दिल्ली धमाका साइड यहाँ पर ही उतार दी आपने। कोई बचा था क्या? निकेश भोईर कहाँ पर है? कहाँ पर है निकेश भोईर? और कोई बचा तो ले लेते, कृष्णा सातपुते, भावेश पवार, कोई चाहिए था फरदीन काजी वगैरह आपको? निकेश नहीं, अगर वो रोडा में रहते तो शायद निकेश उन्हें भी ले लेते। देखिए ना, श्रीषा शेट्टी है मेरे ख्याल से, हाँ श्रीषा शेट्टी इसी टीम में, निनाद रसाल है वन ऑफ द पावर हिटर फ्रॉम नीलजे, और खुद निकेश भोईर। और मुझे लग रहा है निकेश की शायद भावेश पवार, फरदीन काजी, कृष्णा सातपुते लोडा में एक भी फ्लैग खरीदते तो निकेश भोईर भारत के किसी भी काने कुप्चे में से उनको ढूंढ कर लाते और खिलाते ये प्रीमियर लीग। छक्का दागा था अभी बल्लेबाज ने। अब 8 गेंदे 8 की जरूरत इस मुकाबले में। रनबॉल इक्वेशन। आज जाइए धड़ाकेबाज ट्रॉफी में बड़े बड़े तारे सितारे आपको नजर आएंगे। दूसरी तरफ देखिए रविंद्र पंदेरे, आशिक, ये भी बहुत बेहतरीन टीम आपको नजर आएगी। मजा आएगा इस मुकाबले में। 8 गेंदे 8 की जरूरत, रनबॉल इक्वेशन फिलहाल इस मुकाबले में। कमेंट्री बॉक्स एंड से नजदीक वाले छोर से गेंदबाज प्रसाद। ओ जड़ में डालने का प्रयास, हेलीकॉप्टर उड़ाया है, ब्लैक स्क्रीन पर जाकर टकराई चेरन। काम तमाम कर दिया। इस छक्के के साथ मैच की पूरी तरह से हवा निकल चुकी है। 7 गेंदे अब केवल 2 की जरूरत। इसी ओवर में मुकाबला फिनिश कर पाएंगे क्या बल्लेबाज? ऑन साइड पर चलिए, पूरा हुआ ये मुकाबला जीत के साथ इस प्रतियोगिता में की शुरुआत टीम रोशन 11 ने। वेल प्लेड टीम रोशन 11। और पहले मुकाबले में जरूर हार का यहाँ पर सामना करना पड़ा शिव शंभू 11 इस टीम को, लेकिन याद रखिए दोनों टीमें जैसे मुकाबला खत्म होता है आपको लाइन अप करना है, शेक हैंड करना है और उसके बाद ये मैदान छोड़ना है। इस बात पे थोड़ा गौर करिए। और पहला मुकाबला जीता रोशन 11 ने, ढेर सारी शुभकामनाएं। चलते हैं मैन ऑफ द मैच की ओर। चला यापुढे जी मॅच होणार आहे त्या दोन्ही संघांनी मेन एंट्रीमधनं एंट्री करायची आहे। नक्कीच तुम्ही पाहू शकता यापुढील मॅच म्हणजेच राव्यावीर 11 विपक्ष विजय 11। नहीं, मज़ा आएगा उस मुकाबले में। देखिए क्योंकि आगे हम बात करेंगे, एक तरफ आशिक है, दूसरी तरफ निनाद रसाल, एक तरफ रविंद्र पंदेरे आपको नजर आएंगे, दूसरी तरफ श्रीषा शेट्टी, निकेश भोईर के कप्तानी में ये टीम खेलती हुई नजर आएगी। मज़ा आएगा इस मुकाबले में। मैन ऑफ द मैच, चलिए कमेंट्री बॉक्स। सोमनाथ सर, कौन होंगे इस मुकाबले के हीरो?